चंदीगड सारखी नगरी इथे वसवली जाईल असं आश्वासन देऊन 25 वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाच्या उभारणीला सुरुवात झाली। आतापर्यंत मुख्यालयासाठी 1020 हेक्टर जागा अधिसूचित झाली, त्यातली 430 हेक्टर जागा संपादित करण्यात आली आहे। मात्र या संपादित जागेपैकी 60% जास्त जागा विना वापर पडून आहे। तरीही अधिसूचित जमिनीपैकी आणखी जागा संपादित करण्यासाठी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या जातात। सरकारी किंवा खासगी आस्थापनांना जमिनी दिलेल्या आहेत, त्यांनी त्याचा पूर्ण वापर केलेला नाही आणि तशाच जमिनी सगळ्या ओसाड पडलेल्या आहेत। असे असताना सुद्धा प्राधिकरण विनाकारण आमच्या काही ज्या जमिनी अधिसूचित म्हणून ठेवलेल्या होत्या त्या संपादित करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे। एकदम मातीमोल किमतीने आमच्या जमिनी संपादित केलेले आणि शेतकऱ्यावरती आम्हाला अन्याय केलेला आहे। आणि आज सिडको किंवा आपलं शासन तीच जमीन प्रायव्हेट गृहनिर्माण संस्थांना वगैरे अगदी लाखो रुपयाच्या किमतीने विकत आहे। जमीन मोठ्या प्रमाणात अधिसूचित असल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना घराच्या बांधकामासाठी किंवा व्यवसायासाठी बिनशेती परवानगी मिळत नाहीये। तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना अशा प्रकारचे आदेश दिले होते की जर ही जमीन तुमच्या उपयोगात येत नसेल तर तुम्ही ती तात्काळ लोकांना परत द्या, अन्यथा सदरचं नोटिफिकेशन परत करा आणि तुमच्या ताब्यात घ्या। परंतु काल 2013 म्हणजे आजच्या 2013 कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। ओरोसमधल्या रस्त्यांची तर अशी दुरावस्था आहे, तर दुसरीकडे खासगी व्यक्तींना वाणिज्य आणि निवासी संकुलासाठी जागा दिली जाते। त्यामुळे गरज नसताना आपली जमीन शासन अधिसूचित का ठेवते असा संतप्त सवाल विचारत शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलंय। विनायक वंजारेसह दिनेश केळुस्कर, IBN लोकमत, रत्नागिरी।